वांद्रे प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 16 या महत्वाच्या रस्त्याची अवस्था अक्षरशः खड्ड्यांच्या खाईत गेलेली आहे। जनावरांनाही चालायला लाज वाटेल इतकी वाईट अवस्था या मार्गाची आहे। विशेषतः पाईट ते सातकरवाडी या 12 ते 15 किलोमीटर दरम्यानचा रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेलाय। स्थानिकांनी या रस्त्याची भीषण अवस्था व्हिडिओद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे, तर उपअभियंत्यांनी सुद्धा थेट फोन करून परिस्थितीची कल्पना देण्यात आली आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे सध्या निधी नाही हेच उत्तर आहे। पावसाळा तोंडावर असताना दुरुस्ती न झाल्यास पश्चिम पट्ट्यातील वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त होते। मोठ्या वाहनांना हा मार्ग पूर्णतः बंद पाडण्याची शक्यता आहे। मुंबई तळेगाव दाभाडे करंजविहिरे पाईट मार्गे भीमाशंकर मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे आता संतापजनक प्रतिक्रिया देखील उमटू लागल्यात। विशेष म्हणजे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्यानं जिल्हा परिषद किंवा जिल्हा नियोजन समितीकडून निधी देणं शक्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे जबाबदारी पूर्णपणे पीडब्ल्यूडीवर असताना देखील काम मात्र ठप्पच आहे। उपमुख्यमंत्री कार्यालयातून सुद्धा दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या असून सध्या केवळ साईड पट्टी दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे। पण ही तोंड देखली दुरुस्ती मोठ्या वाहतुकीसमोर टिकणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। या रस्त्याला तातडीने रुंदीकरण, डांबरीकरण आणि काही ठिकाणी काँक्रिटीकरणाची गरज असून अन्यथा हा मार्ग पूर्णतः धोकादायक ठरणार आहे। पश्चिम पट्ट्यातील नागरिक आता अक्षरशः वैतागले, प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करतात। या रस्त्यासाठी शासनाच्या मिळेल त्या योजनेतून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली आहे।